जस्ट बिकॉज माय डॉग कॅन डू 5 डिफरंट कमांड्स तो इंटेलिजंट नाहीये. त्याचं इंटेलिजन्स विल डिपेंड ऑन त्याचं सोशल स्ट्रक्चर कसं तुम्ही बिल्ड केलं आहे आणि तो किती त्याला रिस्पॉन्स करतोय. तेच या सगळ्या कारणांमुळे अडॉप्शन करत नाहीत बरीच लोक, किंवा पॅरेंट्स सांगतात अडॉप्ट करू नका, पण हे सगळं टाळता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला व्हेजिटेरियन ठेवायचा तर कुत्रा ठेवूच नका तुम्ही. पर्टिक्युलरली सर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. प्रेग्नन्सीमध्ये काय प्रॉब्लेम असतो की जर पिसवा असतील डॉगला तर त्याच्यातनं पिसवा आर द कॅरियर फॉर टॉक्सोप्लाझ्मा म्हणून एक आजार आहे. तुमच्या घरामध्ये कोण येणार आणि कोण जाणार, इफ ही स्टार्ट्स डिसाइडिंग देन इट्स गोना बी अ प्रॉब्लेम. आणि आपण आपल्या बाबत बोलताना बऱ्याचदा असं म्हणतो की आपली लाईफस्टाईल चेंज होती, फास्ट फूड कल्चर येते, त्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम होतो. तसंच या प्राण्यांमध्ये पण बघण्यात येतंय का? जनरली लहान पिल्लू आणला तर तो तुम्हाला कडल करून झोपेल वळीला, कारण त्याला तुमचे हृदयाचे ठोके ऐकू येतात. म्हणजे दुबईमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला जर मोठी ब्रीड पाहिजे असेल तर तुम्हाला विला घ्यावा लागतो वाड्याने. ओके. किंवा व्हेन आय वॉज इन कतार, तर कतारमध्ये पण असे रेग्युलेशन होते की तुम्ही फ्लॅटमध्ये मोठा ब्रीड ठेवूच नाही शकत. डॉग खराब नसतो, माणूस त्याला खराब करतो. की एखाद्या माणसाला की माझा कुत्रा अग्रेसिव्ह आला पाहिजे आणि तो मग त्याला मारतो, त्याला बांधतो, त्याला मिसट्रीट करतो. म्हणजे तुमच्या मुलाशी पण तुम्ही जसं वागला तर तो तसाच होणार आहे. रिअल किस्सा या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. बऱ्याचदा आपल्याला पेट्स ॲडॉप्ट करायचे असतात. आपण त्यांचे फार भारी भारी रील्स बघतो यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर. त्यानंतर आपल्याला आकर्षण निर्माण होतं की आपण पेट्स ॲडॉप्ट करायला पाहिजे. आणि ते पेट्स ॲडॉप्ट केल्यानंतर आपल्याला त्याबरोबर ज्या काय जबाबदाऱ्या येतात त्यांची जाणीव होते. तर या जबाबदाऱ्यांची जाणीव पेट ॲडॉप्ट केल्यानंतर होण्यापेक्षा आधीच झालेली कधी चांगली. तर याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर हातेकर आहेत. ही इज अ व्हेटरनरी फिजिशियन. जवळपास 25 वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत आहे हर्षद, जो पेट ट्रेनर आहे. तोही जवळपास 7 वर्षे या क्षेत्रात काम करतोय. डॉक्टर, बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच लोकांना नव्याने पेट पॅरेंट होण्याची इच्छा असते. आणि आजकाल तर सोशल मीडियामुळे तो ट्रेंड आणखी वाढत चालला. तर काय होतं, त्या जबाबदाऱ्यांची जाणीव नसते. आधी ॲडॉप्शन केलं जातं आणि मग त्यानंतर त्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली होते आणि मग ते पेट बऱ्याचदा अबंडन केले जातात किंवा मग ते पुन्हा ॲडॉप्शनसाठी दिले जातात. तर पेट ॲडॉप्ट करताना काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज ॲड होतात, त्याच्याबरोबर कोणकोणत्या जबाबदाऱ्या येतात, हे याबद्दल जरा सांगाल का? ॲक्च्युली कधी पण पेट घ्यायचं असेल तर इन्स्टिंक्टिव्हली घेऊ नका तुम्ही. की तुम्ही बाजारात गेले आणि पटकन बाय केला, किंवा मुलाचा बर्थडे असेल तर गिफ्ट केलं. तुमच्या बायकोला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला जर डॉग आवडत असेल आणि तुम्ही लगेच इन्स्टिंक्टली की तिला बर्थडे गिफ्ट काय द्यावा, तर याच्यासाठी लोक काय करतात की अरे तिला सगळ्यात आनंद मिळेल ती वस्तू द्यायची. तर तिला आनंद मिळेल, तिला आधी सगळ्यात आधी तुम्हाला विचारायला पाहिजे की मी तुला पेट दिला तर चालेल का. कधी कधी काय होतं की लोक काय करतात की घेतात आणि मग बर्थडे गिफ्ट देतात आणि बट दॅट गर्ल ऑर दॅट बॉय इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट द रिस्पॉन्सिबिलिटी. कारण जेव्हा पण तुम्ही एक पेट अडॉप्ट करता तर तुमची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. एकतर तुमचं घर त्या हिशोबाने पाहिजे, तुमची लाईफस्टाईल त्या हिशोबाने पाहिजे, घरात सगळ्यांना आवड पाहिजे. तुमच्या घरात एक पण माणूस असेल ज्याला आवडत नसेल आणि मग तुम्ही म्हणाल की पेट स्वतःच अडॉप्ट करून घेतात, म्हणजे पेट घरात आल्यानंतर ते प्रेम करतात वगैरे, पण त्या माणसाचं पण हे पाहिजे, परमिशन घ्यायला पाहिजे, कारण फार इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जर तुमची बायको जर क्लेनलीनेस फ्रीक असेल आणि तिला पेट आवडत नसेल तर अजिबात घेऊ नका. सगळं काम तिलाच करावं लागतं. तुम्ही माणसं सगळे ऑफिसला जातात, मुलं शाळेत जातात, लहान पिल्लू घरात सतरांदा त्यांना कंट्रोल नसतो ब्लॅडरवर, तर ते शी करणार, सू करणार. घरात बाई असेल तर आजकाल बायांना पण विचारावं लागतं की मी पेट आणू का, कारण त्या बाईला जर पेट आवडत नसेल तर तुमची चांगली काम करणारी बाई पण तो सोडून जाऊ शकते. म्हणजे असे इन्सिडेंट्स आम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम लोक सांगतात की आता काय करायचं, सोल्युशन काय. म्हणजे आम्ही डॉक्टरकी सोडून असे सोल्युशन पण देतो. हर्षल, याच्यात तू काय ऍड करशील, कारण तू खूप दिवसांपासून पेट ट्रेनिंग आणि या क्षेत्रात काम करतोय, तुला आलेले अनुभव, एक रिअल अनुभव. सो आय थिंक डॉक्टरांचं माझं पहिलं म्हणणं असेल की जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आधी आम्हाला कॉल करा. पहिला आम्हाला कॉल करून विचारा की तुम्हाला ती पेट जे तुम्ही घेणार आहात ते तुमच्या लाईफस्टाईलला सूट होईल का. सेकंड थिंग इज इफ यू वॉन्ट टू टेक, तुम्हाला घ्यायचं असेल तर मी म्हणेल तुम्हाला जर आज डिसिजन घेतला तर 7 दिवस थांबा, 7 दिवस त्याच्यावर विचार करा. विचार कराल तुम्ही काय विचार कराल की तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल ते तुमच्या फिजिकल नीडसाठी तुम्ही घेणार आहात का, तुमच्या इमोशनल नीडसाठी तुम्ही घेणार आहात का,
आणि तुम्ही त्याची फायनान्शियल जी डिपेंडेबिलिटी आहे तुम्ही ती प्रॉपरली घेऊ शकता का, कारण ती एक 10 इयर्सची कमिटमेंट आहे, 10 to 15 इयर्स. त्याच्यामध्ये जर मी आज घाई गडबड केली आणि घरामध्ये आणलं तर नक्कीच त्याच्यावर आपलं एक इमोशनल कनेक्ट होऊन जातं, आणि मग जेव्हा त्याला द्यायची परत वेळ होते तेव्हा मग खूप साऱ्या घरातल्या गोष्टी आपण काइंड ऑफ इम्बॅलन्स होऊन जातात इमोशनली अराउंड. सो टेक अ गुड टाइम टू थिंक अबाउट की आपण ह्या सगळ्या ऍस्पेक्ट्स मध्ये आपण फिट होऊ शकतो का. आणि सर म्हणाले की ते जर गिफ्ट देणार असाल तर ते सर्वात चुकीची गोष्ट आहे अराउंड, आणि त्यांचा कन्सेंट आधी घ्या की देन तुम्हाला ते हवंय का, मग तुम्हाला हवंय तर कुठलं हवंय. सरप्राईज देऊ नका. एक्झॅक्टली, सरप्राईज देऊ नका. आणि एक्झॅक्टली इट्स अ लाईफ थिंग अराउंड. सो ह्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड केल्यानंतर मग यू कॅन टेक अ कलेक्टिव्ह डिसिजन की तुम्हाला तो परचेस करायचा आहे का तुम्हाला तो अडॉप्ट करायचा आहे. दॅट्स गोना बी द फ्युचर कॉल फॉर इट. कारण अडॉप्शन इज ऑल्सो लाईक इट्स लाईक इफ यू सी की तुम्हाला एखादं लहान बाळ अडॉप्ट करायचं असेल तर ते तुमची 2 वर्ष जातात अडॉप्शनसाठी. तर डॉग किंवा मांजर अडॉप्ट करणं फार इझी आहे, डिफिकल्ट नाही आहे. की तुम्ही अडॉप्ट करू शकता, म्हणजे रोडवरनं उचलून घरात आणू शकता किंवा मग एखाद्या पेट शॉपमध्ये जाऊन तुम्ही विकत आणू शकता. तर बेसिकली जर तुम्हाला अडॉप्ट करायचंच आहे तर तुम्ही जसं सांगितलं की आधी अभ्यास करा. की परवाच्या दिवशी आमच्याकडे एक माणूस डॉग घेऊन आला आणि गोंडस पिल्लू आहे आणि खूप छान पिल्लू आहे, खेळत आहे. त्याला विचारलं हे तुम्हाला माहीत आहे का ब्रीड काय आहे, तर मला नाही, लोगों ने कहा कि ग्रेट डेन है अपना, सेंट बर्नार्ड है. मतलब सेंट बर्नार्ड, बोला आपको मालूम है सेंट बर्नार्ड कितना बड़ा होता है, तो बोले नहीं मालूम. तो मी म्हटलं की त्याला अरे बाबा हे तर 60 ते 75 किलोपर्यंत मोठा होणार आहे कुत्रा. तो बोले इतना बड़ा होगा, हमारा घर तो छोटा आहे. तर असं इन्स्टिंक्टिव्हली बाय करताना लोक त्या ब्रीड जर घेत असाल तुम्ही तर तुम्ही आधी लोक फॅशनने जातात. राईट. की 101 डाल्मेशनला तर सगळे डाल्मेशन्स फेमस झाले. तर कोणत्याही मूवीमध्ये एखादा लॅब्राडोर गोंडस दिसत असेल तर लोक लॅब्राडोर घेतात. आणि मग त्यांना कळतं की अरे आपला फ्लॅट लहान आहे, आपण त्याला फिरू शकत नाही. तर तुमचा लहान फ्लॅट आहे तर तुम्ही छोटी ब्रीड घ्या. जर तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीने कोणी फिरवणार नाही तर तुम्ही कॅट घ्या, कारण कॅटसाठी तुम्हाला फिरवायची गरज नाही पडत आणि लो मेंटेनन्स आहेत. पण डॉग्स आर हाय मेंटेनन्स डॉग. यू हॅव टू स्पेंड टाइम, यू हॅव टू टेक देम आउट फॉर वॉक. दिवसाला 3 वेळा तुम्हाला फिरावं लागतं. नंतर शी करण्यासाठी तुम्हाला बाहेर त्यांना कंपल्सरी घेऊन जावं लागतं. सो दॅट इज द थिंग. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी यू हॅव टू, इवन इफ यू अडॉप्ट, इट्स अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. अँड देन यू हॅव टू ऑल्सो कन्सिडर द नेबर्स, की नॉन बार्किंग ब्रीड घ्या तुम्ही, जी जास्त मुंकत नसेल, की नेबरला डिस्टर्ब नाही होईल. जर तुमचा कुत्रा दिवसभर जर भुंकत असेल तर इट बिकम्स अ न्यूसन्स अँड मग लोक कंप्लेंट करतात. मग पोलीस कंप्लेंट पण करतात की आम्हाला या कुत्र्याचा त्रास होतोय. मग अशा वेळेस तुम्हाला घर बदलून जावं लागतं, नाही तर मग कुत्रा मग अडॉप्शनसाठी देतात लोक. आणि सर मागच्या काही वर्षांपासून तुम्हाला असं जाणवलं, म्हणजे तुम्हाला दोघांना प्रश्न आहे की ट्रेंड बदलतोय का अडॉप्ट करण्यासाठी? अडॉप्ट करण्यासाठी जी कारणं पूर्वी होती, मे बी 10-15 वर्षांपूर्वी, ती आता बदलत काहीतरी वेगळीच होत चालली आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा नवीन प्रॉब्लेम यायला लागलेत, असं काही? म्हणजे आपण आता बोललो की आता करोनामध्ये काय झालं की लोक अलिप्त झाले होते. म्हणजे घरातल्या लोकांशी बोलून किती बोलणार. तर खूप लोकांनी पेट अडॉप्ट केला, कारण लाईफस्टाईल वॉज कम्प्लिटली डिफरंट. दे डिडंट नो की रिस्पॉन्सिबिलिटी काय, की एक पिल्लू आणल्यानंतर ते पिल्लू मोठं झाल्यानंतर मग त्याच्या गरजा वाढत चालल्या. आणि नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर पीपल स्टार्टेड गोइंग टू द ऑफिस, आणि मग त्यांना मग जाणवायला लागलं की इट्स अ बर्डन. म्हणजे माणूस इतका सेल्फिश असतो की जोपर्यंत त्याची कंपनी होती तोपर्यंत सगळं छान वाटतं. पण जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आणि वेळ देता नाही आला तर मग ते मग म्हणायला लागले ओ इट्स अ लाईक अ बर्डन फॉर अस नाव. आणि मग लोक अडॉप्ट करणाऱ्या लोकांनी मग परत नवीन घर बघतात ते, किंवा मग रोडवर सोडलं. लिटरली लोकांनी डॉग्सला रोडवर सोडलं, कारण त्यांना हे नाही करता आलं. सो मग आधी तुम्ही घेता तर मग पूर्णपणे हे करा. म्हणजे एखादा मुलगा तुम्ही अडॉप्ट केल्यानंतर तुम्ही असं सोडून नाही देणार ना त्याला, कारण डॉग आणि कॅट ॲनिमल आहे म्हणून खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही त्याला सोडू शकता. म्हणजे यू कॅन जस्ट लिव्ह हिम ऑन द रोड ऑर समथिंग लाईक दॅट, विच इज रॉंग ॲक्च्युली. कारण तुम्ही जेव्हा घेता येतात ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की त्याचं वॅक्सिनेशन आहे, त्याची ट्रेनिंग आहे, की कोणाला चावला नाही पाहिजे. सोसायटीमध्ये वावरायचं म्हणजे तुम्हाला डॉगची शी उचलायची आहे, ही सगळी तयारी तुमची असली पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या वस्तूची घाण वाटत असेल तर मग घेऊच नाही.
म्हणजे तुमची मानसिक तयारी, आर्थिक तयारी, सगळ्या बाजूंनी, Absolutely. कौटुंबिक तयारी, सगळं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. अरे सर, तुला आलेत का काय असे अनुभव की बाबा 5-7 वर्षांपूर्वी लोकांची ही कारण होती की मी माझ्या ह्या गरजेसाठी किंवा मला आवडतंय, मला छान वाटतंय किंवा ह्याच्यासाठी मी अडॉप्ट करतोय, पण जसं जसं आता आपण 2024 मध्ये राईट. आता काय अशी बदललीत का कारण की बाबा ही जस्टिफायच करत नाही अडॉप्शनला, पण तरी लोक अडॉप्ट करतात त्या कारणासाठी? येस, पहिलं तर मेजर म्हणजे एम्पथी. डॉगसाठी एम्पथी असणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर बघायला गेलं तर स्ट्रे डॉगचं अडॉप्शन खूप वाढलंय, विच इज अ ग्रेट थिंग. आय अग्री टू इट. खूप चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही फक्त एम्पथीने ते घ्यायला गेलात तर, आणि इफ यू हॅव नो नॉलेज अबाउट इट, की जर आपण त्याला घरामध्ये आणतोय, त्याची आपलं घर जे आहे त्याला ते सूट करतंय का, आणि बिकॉज जस्ट तो स्ट्रे डॉग आहे आपण त्याला घरी आणलं आणि जर सरांनी म्हणालं की त्याचे आपण काही सांभाळ नाही करू शकलो किंवा तो अग्रेशन मध्ये गेला किंवा त्याचं बिहेवियर प्रॉब्लेम व्हायला लागले, तर त्याला परत सोडणं पण तेवढं इझी झालं आजकाल. राईट. तर ते फक्त फॅशन म्हणून आहे की आज माझ्याकडे डॉग असला पाहिजे, आणि आपण जर त्याला घेतोय बिकॉज त्यासाठी एम्पथी आहे आणि संपत्ती वगैरे काही गोष्टी आहेत, ते एका साईडला बरोबर आहेत. पण थोडा प्रॅक्टिकली विचार करायला लोकांनी थोडासा तर माघार घेतली आहे की जस्ट मला हवाय आणि मी एकटा आहे म्हणून मला डॉग हवाय, ही जी कन्सेप्ट आहे ही थोडीशी कमी केली पाहिजे. की तो एक कम्पॅटेबल, किंवा आपण म्हणतो ना तुम्हाला डॉग कम्पॅटेबल आहे का, बेसिकली तर डॉग इज कम्पॅनियनशिपसाठी तुम्ही डॉग घेता, ऍब्सोल्युटली ट्रू अराउंड. पण अशा बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व केलं की ते डॉग्स त्या घराला सुटेबलच नाहीयेत, त्या इव्हन फॅमिलीला पण सुटेबल नाहीयेत ते अराउंड. मग त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्फ्लिक्ट होतात. कॉन्फ्लिक्ट झाले की खूप सारं फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन झालं की मग त्या डॉगला इधर यू हॅव टू फाइंड द न्यू होम अराउंड, और मग त्याला कुठे ना कुठे तुम्ही शेल्टर हाऊस मध्ये देता, और देयर आर सो मेनी थिंग्स अराउंड वेअर द डॉग इज नॉट गोना हॅव अ ग्रेट लाईफ विच ही कुड हॅव हॅड इफ ही वॉज नॉट इन टू युअर प्लेस, असंही म्हणता येईल अराउंड. सो ते पण त्याच्यामध्ये खूप मोठा पॉईंट आहे. पेट ओनरचं काय त्यात नुकसान होत नाही, फरफट त्या बिचाऱ्या पेटची होते त्या सगळ्या. पण सी बाय टॉकिंग दिस वी आर नॉट डिस्करेजिंग एनीबडी. तर आम्हाला हे म्हणायचं की तुम्ही आधी व्यवस्थित स्टडी करा तुम्हाला काय पाहिजे, आणि मग ती तुमची विकेंड्स चेंज होणार, सगळं तुमची लाईफस्टाईल कम्प्लिटली चेंज होते. म्हणजे राईट फ्रॉम वेन यू ब्रिंग अ डॉग, तर तुम्हाला घर पेट फ्रेंडली बनावं लागतं. आधी ते ह्युमन फ्रेंडली असतं. तर म्हणजे तुम्हाला सोफा, तुमचा पिल्लू घरात घेतल्यानंतर तो सोफा चावणार, नंतर शी करणार, तुमच्या जर तुम्ही काळं टी शर्ट असलं तर तुमच्या अंगावर केस येणार. दिस इज ऑल ॲक्सेप्टन्स. म्हणजे त्याच्यात तुम्हाला कसली पण घाण वाटायला नाही पाहिजे. ऑन द कॉन्ट्री मी म्हणेल की एखाद्या माणसाकडे जर तुमच्या एका फॅमिली फ्रेंडकडे डॉग असेल तर तुम्ही त्यांच्या घरात जाऊन राहा आणि ते ॲटमॉस्फिअर बघा कसं आहे, किंवा त्यांना तुमच्या घरात बोला तर डॉग बरोबर राहायला. आणि मग तुम्हाला जर झेपत असेल की बाबा हे रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला करावं लागतात, तर मग तो एक्सपिरियन्स घेऊन मग करा तुम्ही. रादर दॅन इन्स्टिंक्टिव्हली जाऊन एक डॉग घ्या तुम्ही, ते नका करू. बरोबर. आणि ब्रीड्स बाबत रिसर्च करणं किती गरजेचं, आपण थोडंसं बोललोच त्याबाबत. पण काय होतं, आपल्या वातावरणाशी अनुकूल सुसंगत असे ब्रीड्स निवडणं फार महत्वाचं असतं, आणि चुकीचे ब्रीड्स निवडले जातात आणि त्याचे मग परत वेगळे परिणाम होतात. आता गव्हर्नमेंटने एक रेग्युलेशन आणलंय, पण काय झालं की गव्हर्नमेंट जे रेग्युलेशन बनवते ते रेग्युलेशन बनवणाऱ्या माणसाकडे कधी कुत्रे नसतील असं मला वाटतं. जे नवीन रेग्युलेशन ज्यांनी बनवलंय तर त्यांनी सांगितलं की अशा सगळ्या ब्रीड्सचं नाव टाकलं. म्हणजे डॉग खराब नसतो, माणूस त्याला खराब करतो. की एखाद्या माणसाला की माझा कुत्रा अग्रेसिव्ह आला पाहिजे आणि तो मग त्याला मारतो, त्याला बांधतो, त्याला मिसट्रीट करतो. म्हणजे तुमच्या मुलाशी पण तुम्ही जसं वागला तर तो तसाच होणार आहे. बरोबर. तर बेसिकली तुम्ही जर एखाद्या चांगल्या हॅबिट इन्क्लेट करता तर तुमचा मुलगा पण एक चांगला सिटिझन होऊ शकतो. डॉगमध्ये पण तसंच आहे की तुम्ही व्यवस्थित ट्रेन करा, त्याला चांगली वागणूक द्या, चांगलं जेवण द्या, तर देन द डॉग एनी ॲनिमल इफ यू, म्हणजे नॉट वाईल्ड ॲनिमल, म्हणजे डॉग इज ऑलवेज बिंग अ जनरेशन्स टुगेदर इज कॉल्ड ॲज द बेस्ट फ्रेंड ऑफ द मॅन. तर द रॉटवायलर्स आता म्हणतात की खूप ॲग्रेसिव्ह आहे, पण नॉट ऑल रॉटवायलर्स ॲग्रेसिव्ह. आता त्यांनी फक्त म्हटलं की टेरियर बॅन आहे, पण टेरियर्समध्ये असे 50 टेरियर्स येतात. म्हणजे जॅक रसल टेरियर सगळ्यात फ्रेंडली ब्रीड आहे, फॉक्स टेरियर सगळ्यात फ्रेंडली ब्रीड आहे, आणि दुसरे छोटे छोटे ब्रीडचे जे टेरियर्स आहेत, आणि माल्टीज कम इन टू ऑल टेरियर ग्रुप्स. तर दे सेड की टेरियर बॅन. तर ज्या माणसाने हे अमेंडमेंट काढली त्याला हेच माहीत नाही की टेरियरमध्ये किती मोठा सर्कल आणि किती ब्रीड्स त्याच्यात भागलेल्या आहेत. बरोबर. आणि जसं पंजाबमध्ये एक इन्सिडेंट झाला होता की एका माणसाने त्याचे 5 कुत्रे त्याच्या ॲनिमीवर सोडलं, म्हणजे त्याच्या कंपाऊंडमध्ये सोडलं, आणि त्याला ही वॉज किल्ड. सो त्याच्यानंतर ही अमेंडमेंट आली आहे की फिरोशियस ब्रीड ठेवायचं नाही म्हणून. पण हे फायनलाइज केलं गव्हर्नमेंटने? फायनलाइज नाही झालं, दे वॉन्ट पीपल टू स्पीक अबाउट इट.
ओके. And then, so we as veterinarians, we are going to challenge it and tell them की what you do it, but then तुम्ही हे बघा की जसं फॉरेनमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत की अमेरिकेत जर तुम्हाला कुत्रा ठेवायचा तर तुम्हाला म्हणजे रॉटवायलर पाहिजे किंवा केन कॉर्सो ठेवायचा तर तुम्हाला तुमचं अंगण एवढा मोठा पाहिजे आणि तुमची फायनान्शियल सिच्युएशन तशी पाहिजे. प्रीरिक्विजिट त्यांच्या ठरलेल्या आहेत. तसं तुम्ही म्हणजे तायवानमध्ये तुम्हाला डॉग पाहिजे असेल तर तायवानची घरं अगदी लहान, दे कॉल इट ॲज अ नेस्ट, म्हणजे पक्ष्याचं नेस्ट सारखं म्हणतात कारण घरं खूपच लहान आहेत. तर त्या हिशोबाने तुम्हाला फक्त टॉय ब्रीड अलाउड आहे. म्हणजे दुबईमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला जर मोठी ब्रीड पाहिजे असेल तर तुम्हाला विला घ्यावा लागतो भाड्याने. ओके. किंवा व्हेन आय वॉज इन कतार, तर कतारमध्ये पण असे रेग्युलेशन होते की तुम्ही फ्लॅटमध्ये मोठा ब्रीड ठेवूच नाही शकत. यू आर नॉट अलाउड टू कीप. ओके. तर तुम्हाला डॉग, मुस्लिम कंट्री असल्यामुळे तर डॉग फ्रेंडली नाही आहे. तर ज्यांना डॉग पाहिजे तर यू टेक अ विला अँड स्टे ऑर कीप अ स्मॉल ब्रीड आणि मग ती तुमची जबाबदारी आहे पूर्णपणे. आणि फाईन्स आर व्हेरी हेवी. ओके. तसं आता आपल्या भारतात, महाराष्ट्रात असं काही रेग्युलेशन्स आता आहेत की? रेग्युलेशन्स आपण कोणी पाळत नाही. पण आहेत म्हणजे वॅक्सिनेशनचे रेग्युलेशन्स आहेत. रजिस्ट्रेशनचे पण रेग्युलेशन्स आहेत. रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर वॅक्सिनेशन कंपल्सरी आहे, म्हणजे ते ऑटोमॅटिकली बॅलन्स होतं. नंतर एखादा डॉग बाहेर रोडवर घाण करतोय आणि तुम्ही ती उचलत नाही त्याला पण फाईन आहे. ओके. पण ते कोणी पाळत नाही कारण आपल्याकडे लॉज आहेत ते पाळण्यासाठी नाहीच आहेत. नाही, पण अडॉप्ट करण्याआधी आता तुम्ही जी उदाहरणं दिलीत म्हणजे वेगवेगळ्या देशांमधली, राईट, अडॉप्ट करण्याआधीचे रेग्युलेशन्स म्हणजे हे जर तुमच्याकडे असेल, ही पूर्तता तुम्ही करत असाल तर अडॉप्ट करा. नाही, तशी रेग्युलेशन्स इंडियामध्ये अजून नाही आहे अडॉप्शनसाठी, पण तसे आले तर खूप चांगलं होईल. खरं म्हणजे ते आले तर कदाचित चर्चा ही होईल की ही पूर्तता करायची म्हणजे हे काहीतरी जबाबदारीचं काम आहे. करेक्ट. पण आता सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येईल. जे शेल्टर्स आहेत ना, जे म्हणजे ॲनिमल ऑर्गनायझेशन्स आहेत, तर ते जनरली अडॉप्शनसाठी एखादा डॉग देत असतील तर ते तुमच्या घरी येतात. ओके. एक फॉर्म भरून येतात की जर तुम्ही त्या डॉगला मिसट्रीट करत असाल, म्हणजे ते अचानक तुमच्याकडे येतील, म्हणजे ते म्हणतील की आम्ही वी वर जस्ट पासिंग बाय, सो थॉट ऑफ ड्रॉपिंग इन. जर तो कुत्रा तुम्हाला त्यांना बांधलेला दिसला, मिसट्रीट केलेला दिसला, खायला दिलेलं दिसत नसेल तर ते उचलून घेऊन जातात कारण त्यांच्या फॉर्ममध्ये लिहिलेलंच आहे तसं. तर ते इंडिपेंडेंटली NGOs करतात. आहे गव्हर्नमेंट म्हणते की आमचे बाकीचे रिस्पॉन्सिबिलिटी एवढे आहे की आम्हाला ॲनिमल्सकडे बघायची हे नाही, वेळ नाही, म्हणजे डॉग्स मेनली. सो याच्यामध्ये आपण एक करू शकतो की आता एक कन्सेप्ट आली कॉल्ड एज फॉस्टरिंग, की ज्यासाठी तुम्ही पपी 1 महिने 2 महिने फॉस्टर करू शकतात. कारण जे आपल्याकडे बाहेर व्हॉलंटियर्स आहेत NGOs मध्ये वगैरे, त्यांच्याकडे पण पपीजची खूप म्हणजे ॲट अ डे दे गेट 4 to 5 कॉल्स ऑफ की हा पपी इथे अबॅन्डन्ड आहे, ह्याला कोणी फॉस्टर करू शकतं का. करेक्ट. सो जे नवीन पेट पेरेंट्स आहेत, इफ दे टेक रिस्पॉन्सिबिलिटी की फॉर अ मंथ आय कॅन हँडल दॅट ब्रीड, मी त्याला फॉस्टर करतो, त्याची गरज वगैरे सगळं जाणून घेतो आणि त्याला पण घर मिळेल, तर फॉस्टरिंग केल्याने तुम्हाला एक आयडिया पण येऊन जाईल आणि त्यानंतर दॅट पपी कॅन ऑल्सो गेट अ गुड होम इन फ्युचर ॲज वेल. आणि मग त्याची उगाच फरफट होणार नाही की तो ह्या घरात त्या घरात चाललाय, त्या घरात त्या घरात चाललाय. सो फॉस्टरिंगसाठी तुम्हाला माइट बी स्टेज मिळतील किंवा तुम्हाला ब्रीड वगैरे मिळेल, दॅट विल डिपेंड ऑन द सिच्युएशन, बट फॉस्टरिंग कॅन बी अ व्हेरी गुड सोल्युशन इन दॅट. आणि त्यांनी आपला जो थोडा प्रॉब्लेम आहे आणि थोडा व्हॉलंटियरचा जो भार आहे तो पण थोडा कमी होऊन जाईल. आणि म्हणजे आता आपण अडॉप्ट करण्याआधी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींचं सेन्स आपल्याला असायला पाहिजे आणि मग आपण अडॉप्ट करायला पाहिजे यावर बोललो. पण अडॉप्ट केल्यानंतर काही रिस्पॉन्सिबिलिटीज अशा आहेत की मग त्या वेटरनरी साईडच्या म्हणजे त्यांचं लसीकरण असेल किंवा काय त्या आहेत, आणि दुसऱ्या आहेत की ट्रेनिंग साईडच्या. सो डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं की अडॉप्ट केल्यानंतरची जी काही काळजी घ्यायला हवी तर ती काय आहे? तर एकदमच लहान पिल्लू जर आणलं असेल तुम्ही, जर विच इज अराउंड 45 days वगैरे, तर त्यावेळेस त्या पिल्लूला म्हणजे जनरली पिल्लू आईबरोबर झोपतो, तर हृदयाचे ठोके त्याला जाणवतात, म्हणजे पाहिजे असतात. तर एखादा पिल्लू तुमच्या जनरली लहान पिल्लू आणला तर तो तुम्हाला कडल करून झोपेल बॉडीला, कारण त्याला तुमचे हृदयाचे ठोके ऐकू येतात. काही लोक काय करतात की आधीचे वॉच असायचे तर ते हृदयाच्या ठोक्यासारखे वाजतात, आवाज यायचा त्याचा, तर ते वॉच ठेवायचे पिल्लासाठी. म्हणजे पिल्लाचा बेड पाहिजे, एक तर बेडिंग पाहिजे व्यवस्थित. कॅट असेल तर कॅट लिटर पाहिजे, कारण कॅट्स फार क्लीन ॲनिमल्स आहेत, तर ते त्यांना म्हणजे मातीत जाऊन शिसू करणार. तसं जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि तुम्हाला पिल्लाला ट्रेन करायचं आहे, विच ही कॅन टेल टॉयलेट ट्रेनच्या बाबतीत, तर ते सगळं तुम्हाला बेड्स, च्यूस्टिक्स, टॉयज हे सगळं तुम्हाला आणायला लागेल. नंतर मग 45 दिवस झालं की तुम्हाला जंताचं औषध द्यावं लागतं, डिवॉर्मिंग करावं लागतं. त्याच्यानंतर मग वॅक्सिनेशन सुरू होईल. आणि मग वॅक्सिनेशन्स कसं असतं की 45 दिवसाला एक, त्याच्यानंतर 15 दिवसाला एक बूस्टर, त्याच्यानंतर आणखीन 1 महिन्यानंतर बूस्टर, आणि मग रेबीज वॅक्सिन, आणि मग केसी आणि करोना म्हणून आणखीन वॅक्सिन्स आहेत. तर हे सगळे लसीकरण
ॲन्युअली दरवर्षी तुम्हाला करावं लागतात, जोपर्यंत पेट तुमच्याकडे आहे तोपर्यंत. आणि हे न करण्यात काय रिस्क आहेत त्याबद्दल पण थोडं सांगितलं. ॲक्च्युली इतके व्हायरल डिझीज आलेत आता, कारण सध्या डिसेंबरची साथ चालू आहे. म्हणजे काही डॉग्सला लोकांनी फक्त 2-3 महिने, म्हणजे त्यांचं ड्यू होतं 3-4 महिने आधी झालं, म्हणजे ओव्हर ड्यू झालं आणि त्याने वॅक्सिनेशन नाही केलं आणि त्या डॉगला डिस्टेंपर झालेलं आहे. आधी कसं एक धारणा होती किंवा आधी डिस्टेंपर आम्ही फक्त पपीजमध्ये बघायचो, पण आता आम्ही डिस्टेंपर मोठ्या डॉग्समध्ये पण बघतोय. सो देर इज अ मार्क चेंज इन द, म्हणजे जशी लाईफस्टाईल बदलत आहे, ह्युमनमध्ये जसं डिझीज वाढत आहे. कॅन्सर आम्ही, म्हणजे मी 35 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे, तर जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली होती तर गेल्या 10 वर्षात कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलं की विचारू नका. अँड देर इज नो आन्सर. डायबिटीज इज देअर, कॅन्सर इज देअर, ओबेसिटी इज देअर, थायरॉइड इज देअर. तर या डिझीजेस वाढत चालल्या आहेत. तर आणि बाहेर कसं आहे की वॅक्सिन तुम्ही एकदा केल्यानंतर तुमच्याकडे किती प्रतिकारशक्ती आहे ऑलरेडी बॉडीमध्ये, तर त्याचं ते टेस्ट करतात, ते टायटर टेस्ट करतात आणि मग बूस्टर देतात, ते नंतर देतात. जर तुमची प्रतिकारशक्ती व्यवस्थित आहे, तुमच्याकडे अँटीबॉडीज तेवढे आहेत, तर ते वॅक्सिनेट नाही करत, कारण दे डोंट वॉन्ट ओव्हर वॅक्सिनेशन. कारण ओव्हर वॅक्सिनेशनमुळे कॅन्सर होतो, विच इज बीन सायंटिफिकली प्रोव्हन इन फॅक्ट. आणि आपण आपल्याबाबत बोलताना बऱ्याचदा असं म्हणतो की आपली लाईफस्टाईल चेंज होती, फास्ट फूड कल्चर येते, त्यामुळे आपल्या हेल्थवर परिणाम होतो. तसंच या प्राण्यांमध्ये पण बघण्यात येतंय का, किंवा आपल्या चुकीच्या त्यांना डाएट देण्याच्या पद्धतीमुळे काही? खूप लोक काय करतात की होममेड डाएट, म्हणजे पेट फूड डाएट आणि होममेड डाएट. तर आय एम नॉट अगेन्स्ट पेट फूड डाएट, पण मी म्हणेल की तुम्ही एक घरचं जेवण द्या आणि एक पेट फूड द्या. म्हणजे पेट फूड डाएट इज कन्व्हिनियंट. म्हणजे लोकांना कसं आहे आजकाल की रेडीमेड असेल, पटकन बायको म्हणते अरे मला कंटाळा आलाय, काहीतरी ऑर्डर करतोस का. पण त्या ऑर्डर करण्याच्या याच्यात जर तुम्ही आठवडाभर नुसतं बाहेरनं ऑर्डर करताय, you don't know the quality of food what you're getting. You don't know the quality of oil you're getting. So once you cook a food in the house, तुम्हाला त्याची गॅरंटी आहे की ते फूड चांगलं आहे, राईट, हेल्दी आहे, पॅलेटेबल आहे, टेस्टी आहे. यू नो व्हॉट इन्ग्रेडियंट्स यू आर युझिंग. तुम्ही काय शिळं काही वापरत नाही आहे. जसं हॉटेलमध्ये 7-7 दिवसाचं ते ग्रेव्ही बनवून ठेवतात आणि ते दोज ग्रेव्ही ते यूज फॉर लिटरली फॉर 7 days. तर मग त्याच्यात तुम्ही आपण विचार नाही करत की त्याच्यात ऑक्सिडेशन किती होत आहे, त्याच्यात कॅलरी व्हॅल्यूज किती वाढतात आहे, ते बॅक्टेरिया ग्रो होतोय का. तर पेट फूड, ड्राय पेट फूड इज फाईन. म्हणजे ड्राय फूड पेट फूड यू गिव्ह, बट देन तुमच्याकडे एक जर एक कुत्रा असेल तर 15 किलोची बॅग नका घेऊ. लोक काय करतात की पैसे वाचवण्यासाठी मोठी बॅग घेतात. त्यांना हे कळत नाही की त्याच्यात फंगस येतो, त्यात किडे पडतात नंतर. तर देन दिस आस्पेक्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुमच्याकडे एक पिल्लू आहे तर एक छोटी बॅग आणा, ती संपल्यानंतर यू ऑलवेज बाय फ्रेश. आणि वॅक्सिनेशन जर तुम्ही म्हटलं डॉक्टर की ते शेड्यूल ठरलेलं आहे की 15 दिवसानंतर हे, महिन्याला नंतर 3. बऱ्याच वेळेला म्हणजे मी असं ऐकलंय किंवा बघितलंय की सुरुवातीला ते सगळं फॉलो केलं जातं, पहिले 3-4 महिने, आणि नंतर मध्येच एक गॅप येतो, अरे हे राहिलंय. नाही, पण आम्ही रिमाइंडर्स पाठवतो. ओके. त्यासाठी काय आम्हाला माहित आहे की लोक इतके बिझी होतात स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये. सो वी सेंड देम रिमाइंडर्स की आज तुमचं डिवॉर्मिंग आहे, जंताचं औषध द्यायचं आहे. म्हणजे इव्हन जेव्हा तुम्ही घरात डॉग किंवा कॅट ठेवता तर तुम्हाला म्हणजे जे फॅमिली आहे, द होल फॅमिली हॅज टू डिवॉर्म दॅमसेल्फ. म्हणजे जंताचं औषध पूर्ण फॅमिलीने घ्यायला पाहिजे 6 महिन्यातनं एकदा. हे खूप लोकांना माहीत नसतं. कारण काय की डॉग्सचे वॉर्म्स किंवा कॅट्सचे वॉर्म्स आपल्याला येऊ शकतात, आपले वॉर्म्स त्यांना पण जाऊ शकतात. किंवा आपण भाजीपाला खातो, म्हणजे नॉर्मली इंडियामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाने डिवॉर्मिंग करायला पाहिजे. कारण आपल्याकडे कोणता एखादा समजा तुम्ही शेत आहे, ते कोणता ॲनिमल शी करतोय, सू करतोय, खत टाकताय तुम्ही, त्यातनं पण वॉर्म्स ट्रान्सफर होतात, म्हणजे ऑर्गॅनिक खत. तर त्यासाठी डिवॉर्मिंग करा, भाज्या धुवून घ्या. सो दीज आर नॉर्मल थिंग्स विच वन हॅज टू फॉलो. मला एक प्रश्न आठवला, मला स्वतःला अडॉप्ट करायचं होतं घरी किंवा बऱ्याच वेळा, तर घरचे पॅरेंट्स म्हणतात की एक कारण कायम दिलं जातं, म्हणजे माझ्यासारखा बऱ्याच लोकांना आलं असेल की नाही अरे त्यांचे ते केस असतात ना, मग ते तोंडात नाकात जातात आणि मग पुढे प्रॉब्लेम्स येतात, हेल्थ इश्यूज येतात, मुली घरात असतील तर प्रेग्नन्सी इश्यूज येतात किंवा अजून बरंच काय काय होतं. तर दॅट्स अ फॅलेसी इनफॅक्ट. तर काय की सायंटिफिकली असं प्रूव्ह झालेलं. आता माझे खूपशे क्लायंट पिडियाट्रिशियन्स आहेत, तर ते काय म्हणतात की मुलांची इम्युनिटी वाढ. आता मुलं बाहेर खेळायला जागाच नाही मुलांना, तर त्यांना सब क्लिनिकल इन्फेक्शन मिळायला पाहिजे. जसं तुम्ही लहानपणी आपण मातीत खेळायचो, तर आपल्याला ऑलरेडी आपला बॅक्टेरिया घ्या, हवेतले प्रदूषणचे हे घ्या, तर आता आपण स्टराईल ॲटमॉस्फिअरमध्ये राहतो. तर जर तुमच्या घरात पेट असेल तर तो ऑटोमॅटिकली, म्हणजे तुम्ही जे केसाचा म्हणता किंवा डॅन्डर म्हणतात,
तो इट गिव्स यू अ सब क्लिनिकल माइल्ड डोज ऑफ इन्फेक्शन. त्याच्यामुळे बॉडी गेट्स इम्युनिटी. सो जे मुलं वारंवार आजारी पडतात पेट नसताना घरी, तर पिडॅट्रिशियन त्यांना म्हणून सांगतात की तुम्ही आधी मुलाला सगळ्यात आधी ग्राउंडला खेळायला सोडा, कारण तो स्टरल ॲटमॉस्फिअर बाहेर काढा. राईट. कारण आपण 50 वेळा आपण हात धुतो आजकाल करोनाच्या आल्यामुळे. वी आर ओव्हर डुईंग थिंग्स इन फॅक्ट. तर मी लोकांना म्हणतो की मी 35 वर्षाबरोबर प्रॅक्टिस करत आहे, तर मी तर कधीच मेलं पाहिजे किंवा आमच्याकडे पेट म्हणजे माझे मुलं जेव्हा लहानपणापासून होते, तर दे ऑलवेज ग्रोन अप विथ पेट्स. आय ऑलवेज कॅरी, आम्ही रोज आजारी डॉग्स बघतो, वी कॅरी सम इन्फेक्शन विथ अस, बट नोबडी इज फॉलन सिक. म्हणजे जर तुम्ही वेट कम्युनिटीमध्ये बघाल तर नोबडी इज फॉलन सिक ॲज सच. पर्टिक्युलरली सर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतो. प्रेग्नन्सीमध्ये काय प्रॉब्लेम असतो की जर पिसवा असतील डॉगला, तर त्याच्यातनं पिसवा आर द कॅरियर फॉर टॉक्सोप्लाझ्मा म्हणून एक आजार आहे. तर टॉक्सोप्लाझ्मासिसमुळे अबॉर्शन्स होतात, अर्ली अबॉर्शन्स. ओके. तर एक माझे क्लायंट होते, त्यांच्याकडे खूप मांजरी होत्या घरी, आणि त्यांच्या वाईफला रिपीटेडली अबॉर्शन्स होते. तर मी म्हटलं यार, ही वॉज अ सरदारजी, म्हटलं यार सरदार जाकी इसका टेस्ट करायला टॉक्सोप्लाझ्मा, आणि तिचं टायटर खूप हाय होतं. त्याच्यानंतर त्यांनी मग सगळ्या कॅट्सला ट्रीट केलं, स्वतः तिने ट्रीटमेंट घेतली 2 महिन्याची, अँड आफ्टर दॅट she was carrying, and now they have a boy who is now 22 years old. So these are things which, म्हणजे बोलताना गायनेकॉलॉजिस्ट पण आजकाल इतके बिझी झाले की ते अबॉर्शन्स कशामुळे होतात ते विचार नाही करत. ते म्हणतील नाही का तुला काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी जेव्हा सांगितलं तर त्या गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे 7 वेळा अबॉर्शन झाल्यानंतर जेव्हा ते जाऊन ओनरचं पेशंट सांगतोय की तुम्ही हे टेस्ट करा, सो इट्स अ स्लॅप ऑन द फेस ऑफ द डॉक्टर. की डॉक्टर आजकाल हिस्ट्रीज घेत नाही, तर हिस्ट्री घेणं फार इम्पॉर्टंट आहे. की तुमच्याकडे पेट नुसतं ते म्हणतील की ॲलर्जी होते का, हां पेट इज रिस्पॉन्सिबल, कारण एकदम सोपा मार्ग आहे. मग पेट गेल्यानंतर जर ॲलर्जी होत असतील, म्हणजे तो पेट वॉज अननेसेसरली थ्रोन आउट ऑफ द हाऊस, बिकॉज द डॉक्टर दे वर नॉट ॲलर्जिक टू द डॉग, इन फॅक्ट दे वर ॲलर्जिक टू समथिंग एल्स. तेच या सगळ्या कारणांमुळे अडॉप्शन करत नाहीत बरीच लोक, किंवा पॅरेंट्स सांगतात अडॉप्ट करू नका, पण हे सगळं टाळता येऊ शकतं. ॲब्सोल्युटली प्रिव्हेंट करता येते. हो 100%. आणि हर्षल, ट्रेनिंगच्या दृष्टीने काय सांगेल, म्हणजे एखादा नवीन पॅरेंट्स ज्यांनी पेट अडॉप्ट केलाय, पहिले काही दिवस ट्रेनिंग खरंच गरजेची आहे का, आणि कोणासाठी आहे आणि का गरजेची? सो ट्रेनिंगमध्ये बरेच फेजेस आहेत. तुमचा पपी आहे तो 3 ते 6 महिन्यामधला आहे का, तो 6 ते 9 महिन्यामधला आहे का, तो अडल्टमध्ये चालला आहे, तर त्याचे वेगळे प्रॉपर फेज आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट इज की तुम्ही पप्पाला किती वेळ देऊ शकता, त्याप्रमाणे सिलेक्ट करा आणि अडॉप्ट करा. जर तुमच्याकडे द्यायला वेळच नाहीये तर तुम्ही पपी घेऊच नका, कारण पपीजला कॉन्स्टंट केअर लागते, त्यांना अटेन्शन लागतं. आणि जर तुम्ही ते पहिल्या 3 महिन्यामध्ये मिस आउट केलं, कारण ते ग्रो अप व्हेरी फास्ट, सो जर तुम्ही तेच मिस आउट केलं तर तुमचं फाउंडेशनच त्या डॉग सोबत बरोबर होणार नाहीये. सो जर तुमच्याकडे 3 ते 6 महिन्याचा पपी आला असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घरातलं डॉग प्रूफ करणं. आता आम्हालाही माहिती की अख्खं घर डॉग प्रूफ करणं पॉसिबल नाहीये, तर मग तुम्ही एक रूम सिलेक्ट करा. त्या रूम मध्ये आजकाल तुम्हाला बरेच पॅरामीटर्स आहेत की तुम्ही क्रेट ठेवू शकता किंवा प्ले पेन ठेवू शकता, किंवा त्या रूमला एखादा टॉडलर्स गेट लावू शकता. आणि मग मोस्टली त्या रूम मध्ये पपीचं अपब्रिंगिंग जे आहे की त्याला एक स्लीपिंग प्लेस करू आपण. त्यानंतर फॉर टॉयलेट हॅबिट्स यू कॅन मेक अ प्रॉपर, त्याचा आपण बाथरूम ठेवूया, त्या रूमला ऍक्सेस असेल तर बाथरूममध्ये करू शकतो, किंवा एखादा ग्रासवर आहे तर ग्रासवर करू शकतो, किंवा पी पॅड्स आहेत पी पॅड्सवर करू शकतो अराउंड. सो त्या ठिकाणी त्याचं मॅनेजमेंट करणं खूप सोपं जातं. आणि बाकीच्या वेळ मग तुम्ही पपीला त्याला ट्रेन करण्यात तुम्ही एंगेज करू शकता, किंवा त्यासोबत टाइम स्पेंड करू शकता अराउंड. आणि अशा जर तुम्ही केलं तर तुमचं पपीला घरी हँडलिंग करणं खूप सोपं आहे. ज्यांना हँडलिंग जमत नाहीये, तुम्हाला बेसिकली कंप्लेंट येईल की डॉग इकडे तिकडे सुसूबॉडी करतोय अराउंड, किंवा गोष्टी चावतोय, फर्निचर फाडतोय, बेड फाडतोय, बेडवर सुसूबॉडी करतोय अराउंड. इट इज ऑल बिकॉज दे डोंट नो हाऊ टू हँडल द डॉग्स इन स्पेसिफिक एरियाज. तुम्ही स्पेसिफिक एरियाज द्या की हा एरिया पपीला खेळण्यासाठी आहे, हा एरिया पपीला झोपण्यासाठी आहे, हा एरिया त्याचा सुसूबॉडी करण्यासाठी वगैरे एरिया आहे अराउंड वगैरे. तुमचं मॅनेजमेंट एवढं सोपं होऊन जाईल की ना हॅव्हिंग पपी इज नॉट अ हेडेक, नॉट अ टास्क, इट इज अ ग्रेट फिलिंग. आणि मग तेच तुम्हाला एकदा यायला लागलं की तुम्ही हळूहळू त्यासोबत ग्रो करू शकता. आणि मग तुम्हाला ते 6 ते 8 महिन्यानंतरचे प्रॉब्लेम जे आहेत ते वेगळे आहेत. की आता जसं डॉक्टर म्हणाले की जोपर्यंत वॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत आम्ही पण घेत नाही, कारण आम्ही पण एवढं बाहेर फिरत असतो. आमच्या जे वी कॅन ऑल्सो बी अ कॅरियर टू इट. सो पहिलं पपीला वॅक्सिन करणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर वॅक्सिन झाल्यानंतर त्याला बाहेरचं जग दाखवणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर खूप घाबरलेले असाल, आता बऱ्याच लोकांचं असं आम्हाला कंप्लेंट येते की आमचा डॉग नॉर्मल गाड्यांच्या आवाजांना पण घाबरतो, लोकांनाही घाबरतो वगैरे. तर त्याचं सोशलायझिंग जे आहे ते होणं खूप महत्वाचं आहे.
जर तुम्हाला माहिती की तो एरिया चांगला आहे, एकदम क्लीन असेल, तर लहानपणीपासून त्याला खाली फिरवू नका, पण तुम्हाला मांडीवर घेऊन बसा आणि त्याला जग दाखवा. तो जेवढं जग बघेल लहानपणी तेवढा तो त्या गोष्टींना युज टू होऊन जाईल. मग त्याच्यामध्ये तो घाबरतोय का तो कॉन्फिडंट आहे हे तुम्हाला त्याचा अंदाज कळून जाईल आणि मग नंतर हळूहळू तो चालायला लागेल, त्याची इम्युनिटी वाढेल, तो प्रॉपरली वॅक्सिनेट होईल. वी कॅन एक्सप्लोर हिम मोर इन द आउटसाइड वर्ल्ड. आणि ह्याच्यामध्ये पण बिटवीन आय वुड से आफ्टर वॅक्सिनेशन 4 to 6 months मध्ये त्याला डिफरंट टेरेन्सवर घेऊन जाणं, त्याला ग्राउंडवर घेऊन जाणं, त्याला दुसरीकडे चालवणं वगैरे हे खूप महत्वाचं आहे. जस्ट तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या खाली पार्किंग किंवा बेसमेंटमध्ये चालवणं इज नॉट द सोल्युशन. पपीला एक्सप्लोर करा, पपी सोबत तुम्ही सगळ्या गोष्टी करा. आणि दिस इज व्हॉट आय से अराउंड, की जी तुमची लाईफस्टाईल 7 महिन्या जे पपी आणण्याच्या आधी होती ती ड्युरिंग द नेक्स्ट 6 to 7 months पपीला दाखवा, हळूहळू दाखवा, पण दाखवा की तुम्ही त्याला घरामध्ये एकटं सोडू शकता किंवा तुम्ही त्याला थोड्याशा गोष्टी, आम्ही बाहेर जाऊ किंवा आम्ही ह्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो, आमच्याकडे लोक येतात, आमच्याकडे वेगळे लहान मुलं वगैरे पण येतात, पपी शुड ऑल्सो प्ले विथ देम. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला हळूहळू एक्सपोज करून ही शुड गेट युज टू इट. ज्यांनी हे एक्सपोज नाही केलं त्यांना आफ्टर 8.5-9 months खूप प्रॉब्लेम्स येतात, कारण त्यांना द डॉग इज नॉट अडजस्टिंग टू देअर लाईफस्टाईल. आणि मग कॉन्स्टंट फ्रिक्शन आहे. मग त्याला बोर्डिंगमध्ये सोडायचं, मग त्याला बाहेर सोडायचं, की त्याला घरामध्ये एकटा राहता येत नाहीये. ही हॅज अ लॉट ऑफ अँझायटी इश्यूज अराउंड वगैरे. दॅट इज बिकॉज पपीचं अपब्रिंगिंग मध्ये थोडेसे इकडे तिकडे इश्यूज झाले. सो सिम्पली तेच फॉलो करायचं की समजा मी असं, आय एम अ सोशल पर्सन, आय लव्ह टू गो आउट इन कॅफेज, आय लव्ह टू गो आउट इन रेस्टॉरंट्स, आय लव्ह हँगिंग आउट विथ पीपल अराउंड. तर ड्युरिंग द अपब्रिंगिंग एजेस मध्येच मी त्याला हळूहळू थोडं बाहेर घेऊन जाईल आणि मी अनलाइज करेल किंवा पपीला आवडते का नाही आवडते. इफ त्याला आवडत नसेल तर मी डेफिनेटली पुश करणार नाही. काही लोक उगाच पुश पण करतात की यू कॅन सी द डॉग इज कम्प्लिटली, तो अनकम्फर्टेबल आहे, त्याला काहीच करायला आवडत नाहीये आणि जस्ट बिकॉज मला ते आवडते मी ते केलं पाहिजे, तसं पण नाहीये. त्याचा प्रॉपर अंडरस्टँडिंग करून त्याला हळूहळू पुश करा आणि मग देन यू कॅन हॅव अ ग्रेट कंपॅनियन फॉर युअर लाईफ, बिकॉज नाव यू आर डुईंग एव्हरीथिंग यू वॉन्ट टू डू विथ अ डॉग. राईट. आणि जस्ट बिकॉज कुठला दुसरा डॉग करतोय म्हणून ते आपल्या डॉगने केलं पाहिजे ही हट्ट धरू नका. की तो सोशल आहे, तो जास्ती खेळतो, त्याला डॉग सोबत खेळायला आवडतं, लहान मुलांसोबत खेळायला आवडतं, म्हणून माझ्या डॉगनी पण तेच केलं पाहिजे का? नाही. त्याला आवडतं का आधी विचारा. आणि इफ यू सी एनी साइन्स ऑफ अग्रेशन इन दॅट, कन्सल्ट अ प्रॉपर पर्सन हू कॅन ऍक्च्युअली गाईड यू इन दॅट. दॅट इज मेन थिंग अराउंड. म्हणजे एकाच ब्रीडच्या कॅरेक्टर्स वेगळे असतात. इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन फार आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की 5 बोटं सेम नसतात, तर एकाच हात आहे पण 5 बोटं वेगवेगळे कामं करतात. सो इट्स समथिंग लाईक दॅट. आणि हर्षदचं ऐकल्यानंतर असं वाटलं की हे इतकं सिमिलर आहे, म्हणजे जसं आपलं बाळ आपण वाढवतो, म्हणजे त्याला आपण स्पर्श ज्ञान शिकवतो, चव घ्यायची शिकवतो. तू जे म्हणलं की अवतीभोवती काय आपल्या समाजात, म्हणजे बाहेर काय चाललंय किंवा ही चव काय, हे सगळं जे ज्ञान आपण त्याला देतो किंवा त्याचे हॉरायझन जे आपण वाईड करतो ओपन, तसंच आपल्या पेटचं आहे की त्यालाही तुम्ही ते दाखवलं. आणि अर्थात जसं म्हणतात की आपलं बाळ आपल्याला बघून शिकतं आणि मग त्याचं कॅरेक्टर आणि त्याचा ऍटिट्यूड जसा बिल्ड होतो. जसं माझ्याकडे पेट असेल तर मी सपोज सोशल पर्सन, मी बाहेर जातोय, तर कदाचित असं तुम्ही अनुभवलं का की ते पेट पण तसंच त्याच्या ओनर सारखंच ऍटिट्यूड असलेलं किंवा थोडंसं, ती सायकी असते का त्यांच्यात तशी? थोडी असते, खूप नाही. पण डॉग्स आर लाईक, मी सगळ्यांना सांगतो की ट्रीट डॉग ॲज अ डॉग, डोंट ट्रीट हिम लाईक अ ह्युमन बेबी. ओके. तर फार लोक काय करतात की नो ही डझंट लाईक इट, त्याला आवडत नाही. म्हटलं तुम्ही ऑप्शन नका देऊ ना त्याला. म्हटलं डॉग्स इन वाईल्ड ॲक्च्युली काय करतो आपण, ओव्हरफीड पण करतो. डॉग्स इन वाईल्ड गेट फूड वन्स इन 3 days. 3 दिवसांना एकदा फूड जेवण मिळतं वाईल्ड डॉगला. आपल्याकडे आपण म्हणतो की आम्हाला नाश्ता करायचा त्याला, आम्हाला त्याला लंच करायचा आहे, त्याला ब्रेकफास्ट करायचा आहे, मग आमचा टी टाइम झाला तर मग त्याला टी टाइमला आम्हाला त्याला बिस्किट द्यावं लागतात. म्हटलं हे तुम्ही यू आर कम्पेअरिंग हिज लाईफस्टाईल, ही डझंट नीड इट. ही डझंट नीड इट. अँड डॉग्स कॅन लिव्ह विदाउट कार्बोहायड्रेट. म्हणजे लोक म्हणतात की नाही त्याला आम्ही, म्हणजे कालच एक टिबेटियन मॅस्टिफ होता, एका मारवाडी माणसाने ठेवलेला, त्याला आयुष्यभर नॉनव्हेज दिलेलं नाही, 5 वर्षात गुतरा. त्याला आता हार्ट प्रॉब्लेम चालू झाला, कारण त्याला डॉग्स नीड नॉनव्हेज. कारण त्याच्या हार्टसाठी दे नीड टॉरेन, दे नीड एल-कार्निटिन, आणि दिस इज ऑनली यू गेट ऑनली थ्रू द नॉनव्हेज. तर आता तो म्हणाल की ऐसा कैसा हो गया. म्हटलं आपने पाला इतना बडा कुत्ता वाला, टिबेटियन मॅस्टिफ इज अ ह्यूज डॉग. ही इज अराउंड 40-45 किलोज डॉग, आणि त्याचा हार्ट मोठा झाला आहे. कशामुळे की त्याला ते जे पाहिजे होतं ते बॉडीला मिळालं नाही म्हणून. तर दॅट्स अ फॅक्ट इन फॅक्ट. म्हणजे लोक ॲज हर्षद सेट की तुमची लाईफस्टाईल आधी तुम्ही बघा आणि तुम्ही पाळू शकता का ते बघा. कारण डॉग्स, जर तुम्हाला व्हेजिटेरियन ठेवायचा तर कुत्रा ठेवूच नका तुम्ही.
कारण त्यांची इंटेस्टाईन इज डिझाईन टू डायजेस्ट नॉन व्हेज. राईट. तो काय घासफूस खात नाही. म्हणजे जेव्हा कुत्र्याला बाहेरचे कुत्रे तुम्ही बघाल तर दे प्रिफर टू गो अँड ईट नॉन व्हेज. वाईल्ड डॉग विल गो अँड ईट एखादा किल असेल समजा, म्हणजे जंगलात ते डॉग्सचं म्हणतो मी, दे हॅव इव्हॉल्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. तर एखाद्या दुसऱ्या वाईल्ड ॲनिमलने मारलेला कार्कस असेल, त्याच्या उरलेल्या वस्तू ते खातात. इंटेस्टाईन खातात, मसल्स खातात, बोन चावतात. सो दे डोंट ईट व्हेजिटेरियन फूड ॲज सच. म्हणजे जसं एखादा पिग असेल तो जाऊन नुसतं व्हेजिटेबल्स खाईल, किंवा गाय असेल ती व्हेजिटेबल्स खाईल. सो डॉग्स स्टमक इज मेंट फूड डायजेस्ट नॉन व्हेज. डॉक्टर, तुम्ही एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा मांडला, डोंट ट्रीट युअर डॉग लाईक ह्युमन. तुमच्या बाळासारखं, मुलासारखं त्याला ट्रीट करू नका. याच्यावरती मला वाटतं खूप चर्चा होत असतात किंवा जरा फ्रिक्शन आहे या बाबतीत. तर याच्यावरती थोडं तू बोलू शकतोस का? बरं, आपणही बघतोय, मी मित्रांकडे बघतो किंवा काय, तर अगदी म्हणजे माझं बाळ आहे आणि तसं ट्रीट केलं जातं. लव समजू शकतो, पण थिन लाईन कशी? आणि त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा, बऱ्याचदा आता पुण्यात पण ते किंवा शहरामध्ये वाद होत असतात सोसायटीमध्ये. मोस्टली काही लोक पेट फ्रेंडली असतात आणि काही अगदीच त्यांच्या विरोधात असतात. तर ती काळजी सोसायटीमध्ये सुद्धा कशी घेतली पाहिजे किंवा क्लोज एन्व्हायरमेंटमध्ये बाकीच्यांना त्रास न होऊ देता पेट पॅरेंट कसं ती जबाबदारी कशी निभावली? त्याला एकच सिंपल आहे की जर तुमच्याकडे डॉग आहे आणि तो इफ यू कन्सिडर हिम टू बी अ व्हेरी गुड करेन सिटीजन, तर कोणालाच त्रास देत नाही. सिम्पली म्हणजे की तुम्ही बिल्डिंग मध्ये येऊन चाला, तो लीशवर चालतोय, तो कोणाच्या अंगावर भुंकत नाहीये, तो लहान मुलांसोबत चांगला वागतोय, सगळ्यांसोबत चांगला वागतोय. यू विल नेव्हर गेट कंप्लेंट्स फ्रॉम इन सोसायटीज वेअर डॉग्स आर वेल बिहेव्ड. ज्यांचे डॉग वेल बिहेव्ह नाहीये आणि एक्झाम्पल किंवा ज्यांच्या पेट पॅरेंट्सला ते सवयच करायची नाहीये. आता बऱ्याच लोकांना असं की मी त्याला ईश्वर का चालू, त्याला सोडून देतो, तो येईल माझ्यासोबत मागे अराउंड वगैरे. आणि हे कसं होतं की हे कुठेतरी बाहेर बघितलेलं असतं. मी सकाळी वॉकवर चाललोय, एखादा डॉग ऑफिस चाललाय, उद्या वाजता माझा डॉग ऑफिस चालला पाहिजे, त्याला ऑफिस सोडतात, तो छोटासा पपी असतो 6 महिन्याचा, तो जातो, कोणाचे कपडे पकडतो, अंगावर खेळतो. आता जनरली लहान मुलं आर व्हेरी लाऊड वेन दे प्ले अराउंड, आणि दॅट इज अ टार्गेट फॉर पपीज. तर जेव्हा पण ते खेळतायत, इफ आय डोंट मेक हिम सिट अँड ऑब्झर्व देम एव्हरी डे अराउंड, त्यासाठी त्याचे टार्गेट झालंय. मग तो जाणार, चुकण्यांचं नख लागणार, गोष्टी वगैरे होणार. हे सगळं झालं की मग देन सोसायटी स्टार्ट्स क्रिएटिंग लॉट ऑफ रूल्स अँड रिस्ट्रिक्शन्स. पण त्यांचं पण बेसिक म्हणणं असतं की तुम्ही लीशवर ठेवा. यू हॅव अ डॉग, यू हॅव अ डॉग, दे डोंट ऑल हॅव अ डॉग अराउंड. करेक्ट. सो तुमच्याकडे डॉग आहे, यू मेंटेन फ्यू बेसिक रूल्स अराउंड वगैरे. आणि आजकालच्या बऱ्याच, म्हणजे इफ यू गो टू अ लॉट ऑफ टाउनशिप्स अराउंड, दे हॅव डेडिकेटेड एरियाज वेअर डॉग कॅन गो अँड प्ले प्रॉपरली. दे हॅव डू दॅट. सो तिकडे तुमच्या डॉगला घेऊन जा, तिकडे खेळवा. फक्त बिल्डिंग मध्ये लीशवर ठेवणं ही काही अवघड गोष्ट नाहीये. आणि एक वेगळ्या लिफ्टमध्ये एका साईडला बसवणं हा बेसिक मॅनरिझम आहे. त्यात अपमान वाटून घेणं काय ऍब्सोल्युटली नॉट. आणि सायनोफोबिया लोकांना खरंच आहे की एखादा समजा लॅब्राडॉरने अंगावर उडी मारली तर हार्ट अटॅकने म्हणून लोक जातात, आणि दॅट इज व्हेरी ट्रू अराउंड. कारण तुमच्याकडे एवढा हेफ्टी डॉग आहे, तो तुमच्या अंगावर धावत येतोय. आता तो धावत खेळायला येतोय का तुम्हाला चाटायला येतोय का तो फक्त एक्झॅक्टली इंटेन्शन माहित नसतं. इन दॅट कंडिशन समोरचा माणूस खूप वेगळा बिहेव्ह करू शकतो. इन हिज डिफेन्स ही कॅन ऑल्सो हिट द अॅनिमल, किक द अॅनिमल अराउंड वगैरे, कारण मी घाबरलोय. आणि मग त्याच्यामध्ये जर त्वनी मला चावलं तर या चुकीचं कोण आहे? इंडियन तुमचा डॉग चुकीचा आहे, बिकॉज इन दॅट प्रिमायसेस ही वॉज नॉट सपोज टू डू ऑल ऑफ दॅट. सो ह्याच्या बाबतीत थोडंसं नॉलेज घेऊन करणं खूप महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे पुण्यामध्ये एवढं सुंदर टेकड्या वगैरे आहेत जिकडे डॉग्स कधी कधी आला असतात. वी हॅव अ लॉट ऑफ लँड्स ॲज वेल, फार्म लँड्स आहेत, तिकडे घेऊन जा, तिकडे ऑफ लीश करा. देर आर प्लेसेस वेर यू कॅन ऍक्च्युअली ऑफ लीश युअर डॉग. आता पीसीएमसी मध्ये पेट पार्क पण चालू झालंय. यू कॅन ऑल्सो गो अराउंड ओव्हर देअर अँड ऑफ लीश युअर डॉग अराउंड ओव्हर देअर, विच इज मेंट फॉर डॉग्स टू बी ऑफ लीश अराउंड. सो एव्हरी डे त्यांनी ती ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. देर इज अ नीड फॉर इट, बट ती कुठे केली पाहिजे तर थोडासा कॉमन सेन्स हवा आहे. आणि जनरली मी एक हॅबिट पाहतो की सोसायटीमध्ये जर लिफ्टमध्ये जायचं असेल आणि ऑलरेडी लोक उभे आहेत, तर मी त्यांना आय लास्ट दॅम की आय यू कम्फर्टेबल, तर ते म्हणाले की नो, देन आय टेक द सेकंड लिफ्ट. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला माहित असतं की तुम्ही राहताय तिकडे, की या माणसाला डॉग्स नाही आवडत, सो देन यू वेट. आय वेट जनरली, लेट हिम गो अँड देन गो बाय द नेक्स्ट लिफ्ट. तर तसं एक जर प्रत्येक ओनरने जर ही चांगल्या हॅबिट्स पाळल्या, जसं शी केली तर तुम्ही स्वतः उचला किंवा डेसिग्नेटेड एरियामध्ये त्याला शी करवा, पण परत प्रिमायसेस क्लीन ठेवा. काही लोक काय करतात, मी जसं डॉगला घेऊन चाललो आणि पुढे त्याचा डॉग चाललाय आणि ते उचलत नाही, आपण त्यांना जाऊन सांगितलं ना, नाही मेरे डॉगने नाही किया, असं लिटरली म्हणतात. तर मी तर लिटरली सगळ्यांना पूप बॅब्स दिलेला आहे सोसायटीमध्ये की ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि जर सगळ्या कॅमेरामध्ये आला तर तुम्हाला 500 रुपये दंड आहे कंपल्सरी. मग लोक करतात. म्हणजे इंडियामध्ये कसं आहे की लोकांना बंदुकीच्या धारीवर ठेवावं लागतं आणि मग ते करतात, त्याच्याशिवाय गोष्टी त्याशिवाय घडत नाही. म्हणजे सेल्फ डिसिप्लिन नाही आहे.
तर तो मुद्दा तरी आपला राहिला की ट्रीट युअर डॉग लाईक अ डॉग, असं तुम्ही का म्हटलात आणि त्याच्यामुळे काय आहे नक्की? कारण लोक काय करतात की दे ओव्हर डू थिंग्स. म्हणजे आता परवा एक हजबंड वाईफ आणि मुलगा होता. तो मुलगा आणि आई त्या डॉगला सोडायलाच तयार नाही. नको नको, त्याला दुखेल, त्याला त्रास होईल. म्हटलं तुम्ही तुमचा मुलाला कसं पाहता तसं नका पाळू. म्हटलं ही इज अ डॉग, तो लिव्ह हिम. आणि तो कम्फर्टेबल कुत्रा एकदम हॅपीली खेळतोय, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि फक्त वॅक्सिनेशनला आलेले. नको नको, त्याला दुखेल. म्हटलं तुम्ही काय म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला पण हॉस्पिटलमध्ये गेले तर तुमच्या डॉक्टरला म्हणत असाल की नको नको देऊ नका, त्याला दुखेल त्याला. म्हटलं ट्रीट हिम लाइक अ डॉग, डोंट ट्रीट हिम. म्हणजे काय काय लोक येतात की मैं दोपहर में ना गुलाब जामुन खाता हूँ तो मैं डॉग को भी गुलाब जामुन देता हूँ. म्हटलं व्हॉट अ नॉनसेन्स इज दिस. म्हटलं त्या डॉग्स आर नॉट सपोज टू इट स्वीट्स. काही गोष्टी अति होतात, खूप अति होतात. आणि सध्याचा ट्रेंड बघायला गेलं तर ज्यांना ऑफिसमधनं काम आहे, जस्ट बिकॉज दे हॅव डॉग दे स्टार्टेड वर्किंग फ्रॉम होम. म्हटलं हे तर बिलकुल करू नका की तुमच्याकडे घरात डॉग आहे, तुम्हाला एक प्रॉपर यू हॅव टू वे आउट टू गो आउटसाइड द हाऊस. द डॉग कॅन ऑल्सो लिव्ह इंडिपेंडेंट इनसाइड द हाऊस. ते सोडून जस्ट मला त्याला 24 आवर्स मला त्याशी खेळायचंय आणि बसायचंय म्हणून मी घरातनं काम करेन. आणि मग हे ते चालू करतात आणि इट्स अ विशियस सायकल अराउंड. ते स्टार्ट करतात आणि देन द डे दे हॅव टू लिव्ह द डॉग दे आर कंप्लेनिंग की त्यांच्या डॉगला अँझायटी आहे. द डॉग कॅनॉट लिव्ह विदाउट द ह्युमन. तुम्हीच सवय लावली. बरोबर आहे. एक्झॅक्टली. डॉग्स आर क्रिचर्स ऑफ हॅबिट. इनफॅक्ट मी तर लिटरली लोकांना म्हणतो की दे आर क्रिचर्स ऑफ हॅबिट. तुम्ही एक सवय लावा त्याला. जर तुम्ही त्याला 4दा न खाता 2दा तुम्हाला द्यायचं आहे फूड, ती तुम्ही सवय लावा. त्याला सवय लावल्यानंतर ते शिकतात. अँड दे आर नॉट व्हेरी डिफिकल्ट ॲनिमल्स. की तुम्ही त्याला ट्रेन केलं, त्याला अनट्रेन करणं म्हणजे तुम्ही जर 10 वर्ष तुम्ही म्हणतात की माझा डॉग असा ट्रेन झालेला आहे ऑलरेडी आणि त्याला तुम्ही अनट्रेन करायचा विचार करतात, विच इज व्हेरी रॉंग. यू कॅन्ट इवन डू विथ युअर चिल्ड्रन. आणि देज अ सेईंग जी मी म्हणतो अराउंड की तुमचा डॉग ओबिडियंट असणं आणि तुमचा डॉग इंडिपेंडंट असणं हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. There are a lot of dogs who are obedient but not independent, and there are a lot of dogs who are independent but not obedient. So make sure की तुमचा डॉग obedient पण आहे आणि independent पण आहे. आणि मग then you have a very balanced kind of dog inside the house. की then तुम्हाला त्याच्याशी लायबिलिटी नाही वाटली पाहिजे की ह्याला कुठे सोडायचा प्रश्न पडतो. मला वाटतं people don't take vacations as well. मग आजकाल घरी तुम्हाला पेट सिटर्स बोलवायला लागतात. बेसिक गोष्ट आहे. लहानपणी बसलं आपण त्याला बोर्डिंग मध्ये सोडलं, ते कुठे सोडलं अराउंड वगैरे, तर he'll grow up. Might be he'll take some stress initially around, but that is fine. त्यांना स्ट्रेस येतो आणि they kind of get over it at very soon as well. पण त्याला बिकॉज त्याला स्ट्रेस येईल आणि आम्हाला कम्फर्टेबल नाही म्हणून आम्ही सोडणार नाही, ही गोष्ट जी आहे ही थोडी कमी केली पाहिजे. अँड दॅट इज मोर ह्युमनायझिंग द डॉग इज व्हॉट वी सी अराउंड. डॉग्स हॅज टू स्टे विथ डॉग्स अराउंड. त्यांच्या लहानपणीमध्येच तुम्ही त्यांना दुसऱ्या डॉग सोबत सोडा. कारण पपीजला ते एवढं प्रोटेक्ट करून ठेवतात की दुसऱ्या डॉग सोबत खेळायचं पण नाही. मग बाहेर आपल्याकडे स्टे डॉग्स आहेत रस्त्यावर, त्यांच्यासोबत चालायला पण जायचं नाही. बिल्डिंग मधले पण डॉग्स आहेत, तर मोस्टली बिल्डिंगला थोडेसे ऍक्टिव्ह असतात, त्यांच्यासोबत पण खेळायचं नाही. मग देन वन्स ही पासेस दॅट एज ऑफ सोशलायझिंग, त्यानंतर लेटर बिकॉज दे हॅव टू गो समवेअर, गळ्यापर्यंत गोष्टी येतात आणि मग ते बोर्डिंग मध्ये सोडतात. आता डॉग मोठा झालाय, ही हॅज ओनली सीन ह्युमन्स, टाइप ऑफ डिफरंट ह्युमन्स ॲज वेल ड्युरिंग हिज ग्रोथ पिरियड. तो आता जेव्हा मोठा झालाय, नाव वेन ही गोज अँड सीज 20 dogs इन फ्रंट ऑफ हिम, ही डझंट नो व्हॉट टू डू. कारण तो लहानपणी त्याच्यासोबत कधी खेळलाच नाहीये. आणि मग देन ही हॅज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स टू ऍडजस्ट टू देम अराउंड. सो पहिल्यापासून हॅबिट जर लावली की ऍटलीस्ट महिन्यातनं एखादा वीकेंड वी आर ड्रॉपिंग वेअर सम बोर्डिंग वेअर देर आर डॉग्स अराउंड, थोडं आपल्याला पण 1-2 दिवस काइंड ऑफ घरी थोडा पर्सनल टाइम पण मिळेल आणि देर इज अ टाइम फॉर हिम टू लर्न डिफरंट स्टफ. तो ह्युमन सोबत बसून एक गोष्ट शिकतोय आणि इज लर्निंग डिफरंट स्टफ विथ डॉग्स ॲज वेल. तो ते शिकायचं, त्याचं थोडं तुम्ही कंटिन्युएशन करा आणि ते लहानपणी असंच चालू करा, सो दॅट ही वुड हॅव अ व्हेरी गुड लाईफ अहेड. थोडं आपण रेबीज बद्दल पण बोलायला पाहिजे असं मला वाटतं. हो, रेबीज बद्दल आता काय गैरसमज आहेत आपल्यामध्ये आणि तो इरॅडिकेट करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? ॲक्च्युली आता सिटीमधले डॉग्स तर मॅक्सिमम ओव्हर वॅक्सिनेट होतात माझ्यामध्ये रेबीजसाठी. ओके. की आजकाल प्रत्येक NGO किंवा एखाद्या जसं लायन्स क्लब लाईक एक ॲनिमलसाठी काय करायचं आहे तर म्हणतात हा रेबीज कॅम्प करूया. मग एखाद्या झोपडपट्टीत करतात. ते ऑलरेडी एखाद्या NGOने दरवर्षी येऊन ते वॅक्सिनेट करतात, हे येऊन परत वॅक्सिनेट करतात. तर रेबीज जो प्रॉब्लेम आहे, आय थिंक इट इज कमिंग फ्रॉम द पेरिफ्री, म्हणजे जे विलेजेस आहे सराउंडिंग. तर माझं म्हणणं आहे की NGOजने नुसतं सिटीजमध्ये नाही करायला पाहिजे. दे शुड गो आउट ऑफ द सिटीज, म्हणजे विलेजेसमध्ये. तिथे जास्त जरुरी आहे वॅक्सिनेशनचं. कारण इथे तर आपल्याकडे सोसायटीमध्ये पण, सोसायटीच्या बाहेर पण डॉग असतील तर लोक वॅक्सिनेट करतात त्यांना. तर आपल्याकडे मायक्रोचिपिंग नाही, एक तर आयडेंटिफिकेशन नाही की या डॉगला वॅक्सिनेशन दिलेलं आहे की नाही. तर असं बघण्यात येतं की
वर्षातनं 3दा एकाच डॉगला रेबीज इंजेक्शन देतात, तर दे डोंट गेट रेबीज फ्रॉम इफ दे आर ऑलरेडी प्रोटेक्टेड. बरोबर. हे जे डॉग्स बाहेरनं येतात पेरिफ्रीवरनं, मेटिंग टाइम जो असेल स्ट्रे डॉग्सचा, कारण काय झालं की जितके NGOs आहे आणि जितके स्ट्रे डॉग्स आहे तर ते त्यांना बॅलन्स नाही करतात आहे की सगळे न्यूट्रल नाही होत आहे. समजा 10 चा मॉब आहे, म्हणजे तुम्ही एका रोडला जाल तर तुम्ही असे 10 लोकांचे डॉग्सचे असे कळप बघाल की या सोसायटीचा एक 10 डॉगचा कळप वेगळा आहे, एक 5 डॉगचा कळप वेगळा आहे, 6 डॉगचा कळप वेगळा आहे. तर त्याच्यामध्ये एखादी फिमेल जर बाहेरनं आली तर देन दॅट होल ॲग्रेशन स्टार्ट्स अँड देन एखादा त्याच्या मागे एखादा स्ट्रे डॉग दुसरा बाहेरनं आला ज्याला समजा रेबीज झालाच, म्हणजे त्याला एखाद्या दुसऱ्या डॉगने चावलं असेल, त्यांना रेबीज झाला असेल, तर ती शक्यता जास्त आहे. आणि एखादा रेबीड डॉग जर तुमच्या हेल्दी डॉगचं पाणी प्यायला आणि तुमचा हेल्दी डॉग ते पाणी प्यायला आणि त्या तोंडात एखादा अल्सर किंवा काय असेल तर देन इवन ही कॅन गेट रेबीज इनफॅक्ट. सो दॅट्स व्हेरी कॉमन. ग्रामीण भागात याबद्दलची जरा जागरूकता कमी असं मला वाटतं, कारण बरेचदा वॅक्सिनेशन सुद्धा केलं जात नाही. हो, रेबीजचं असं काही इतर खूप लाईटली घेतलं जातं. खूप लाईटली घेतलं जातं. तर माझ्यामध्ये आपण प्रत्येकाने किंवा जे कंपनीज आहेत त्यांनी अडॉप्ट करायला पाहिजे, विलेज अडॉप्ट जसं करतात. म्हणजे इवन जसं वन हेल्थ म्हणून जो प्रोग्राम गव्हर्नमेंट चालवत आहे ह्युमनसाठी, तसं त्यांनी त्याच्यात हे पण बघायला पाहिजे की रेबीज इरॅडिकेशन कसं करायचं. कारण आता अडॉप्शनचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलंय की हे सगळे प्रॉब्लेम पुढे. हो, पण अडॉप्शनचं कसं आहे की जर तुम्ही एखादा डॉग रस्त्यावर राहत असेल, आयुष्यभर रस्त्यावर राहत असेल आणि तुम्ही सडनली घरात घेऊन येतात त्याला, आणि जर पिल्लू जर एकदम लहान आणलं ठीक आहे, पण तो ऑलरेडी पिल्लू 2-3 महिने 4 महिने रोडवर राहतोय आणि तुम्ही त्याला घरात घेऊन येतात, देन द डॉग विल बी डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर. कारण त्याला स्वतःला एक्सप्लोर करायचं, टेक्स्चर, हे म्हणाले की प्रत्येक डॉगला टेक्स्चर माहीत पडलं पाहिजे की मातीचा टेक्स्चर कसा आहे. तुम्ही जर त्याला फरशीवर आणलं आणि घरात बंद केलं तर त्याला आवडणार नाही. दोज डॉग्स विल स्टार्ट डिस्ट्रॉईंग, दे विल स्टार्ट बार्किंग, दे विल स्टार्ट बायटिंग. आणि मॅक्सिमम केसेस आता मी बघतोय जे आपले इंडिजिनस डॉग्स आहेत, म्हणजे रोडवरून आणून अडॉप्ट केले आहे, सगळ्यात जास्त मॅक्सिमम त्यांचं बायटिंगचे केसेस आहेत. मी असं नाही म्हणत की ब्रीड्स चावत नाहीत, ते पण चावतात जर ट्रेन नाही केलं, प्रॉपरली ट्रेन केलं नसेल तर. आणि लोक ऐकत नाही खरं. आता परवा एक लेडी एक गोल्डन पिल्लू घेऊन आली होती, फिमेल पिल्लू, फर्स्ट वॅक्सिनेशन आहे, आणि ती इतकी चौकी आहे की विचारू नका. म्हणजे आम्ही तिला धरायचा प्रयत्न केला तर चावते, मजल लावू देत नाही अजिबात. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. त्या बाईला म्हटलं की ॲटलीस्ट यू शुड बी एबल टू मजल द डॉग. नो आय हॅव गॉट टू यू नो, आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है. म्हटलं आपकी रिस्पॉन्सिबिलिटी की इसको अच्छी से ट्रेन करो पहिले. आणि जेव्हा तुम्ही एखादा ब्रीड घेता तर नुसतं जाऊन ते एक पिल्लू नका भाऊ, तुम्ही पूर्ण लिटर बघायला पाहिजे की त्याची काळजी कशी घेतली आहे, आईची काळजी व्यवस्थित घेतली आहे का. कारण ते एक पिल्लू कोणत्या सर्कमस्टान्सेसमधून आला आहे की लोक पंजाबवरनं डॉग्स मागवतात इकडे. हिस्ट्री माहीत पाहिजे तुम्हाला. तो पंजाबवरनं माणूस तुम्हाला काय पाठवतो आहे ते काहीच माहीत नसतं. आणि तो ट्रॉमा, ट्रॅव्हलचा ट्रॉमा त्या लहान पिल्लाला. सो पीपल शुड कन्सिडर बिकॉज दॅट अफेक्ट्स द बिहेवियर अ लॉट इन फॅक्ट. सर, हे तुम्ही इथले अनुभव सांगितले, अर्थात तुमचं क्लिनिक किंवा तुम्ही प्रॅक्टिस कतारमध्ये करता. हो, पण डॉग ओनर्स आर सेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. मला म्हणजे डॉग सेम असतील पण त्यांच्या आजूबाजूची सोसायटी तर ओनर्स म्हणजे बेसिकली काय होतं की कम्पॅरिझन बघितलं की ते रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे मी जर्मनीला जातो तर जर्मनीमध्ये सकाळी आम्ही माझ्या मित्राच्या डॉग्सला फिरायला घेऊन जातो, तर त्याकडे 4 कुत्रे आहेत, पण ते इतके डिसिप्लिन, त्यांना इतकं ट्रेन केलं आहे की आम्ही लिटरली सायकलवर जातो, ते सायकलच्या मागे फॉलो करतात. आणि जर समोरनं कोणी येत असेल तर वी स्टॉप, पुट देम ऑन लीश. म्हणजे त्यांना ऑब्जेक्शन नसेल तरी पण, म्हणजे तो माणूस रोज बघत असेल तरी तिथे एक हॅबिट बनवायची त्यांना की डॉग्सला पण कळलं पाहिजे की कोणी येत आहे समोरनं तो लीश द्यावा. आपल्याकडे तसं नाही, आपण रिस्पॉन्सिबिलिटी पाळत नाही बेसिकली. तर जेव्हा रूल्स स्ट्रिक्ट असतात तर ते केलं जातं, आणि बेसिकली आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी आपणच समजायला पाहिजे बेसिकली. नाही, नक्की काय रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची हे माहित नाहीये म्हणून नाही, म्हणजे आपण आता चर्चा त्यामुळेच करतोय. हो, काय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जसं मी सांगितलं की तुम्ही लीशवर ठेवा डॉगला, स्वतः त्याला म्हणजे ट्रेनिंग द्या. लोक ट्रेनिंगमध्ये बिलीव्हच नाही करत की एखादा डॉग आणल्यानंतर तुम्ही मुलांना शाळेत पाठवता, तुम्ही मुलांना ट्युशन लावता, तुम्ही मुलांना काउन्सिलरकडे घेऊन जाता, आणि तुम्ही घरी आल्यानंतर अरे हात धू, सगळे वळण लावतात. तर तसं डॉगला पण वळण लावावं लागतं, बिकॉज इट्स अ फॅमिली मेंबर. तर तुम्हाला म्हणजे लोक इतकं ओव्हर पॅम्पर करतात ना की हां डॉग साहब इसने ना हलके से हमको काट लिया.
अरे काटावर इट्स अ इंजुरी. द डॉग शुड नॉट बाईट द ओनर. म्हणजे म्हणजे ठीक आहे, तुम्ही जर खेळताय आणि तसं दात लागला नख लागला ठीक आहे, दॅट इज नॉट अ डॉग इज नॉट बिटन यू. पण डॉग इज लिटरली बाइटिंग यू अँड यू आर सेइंग लाईक हलके से काट लिया, सो दॅट मीन्स दॅट डॉग इज गोइंग टू बी अग्रेसिव्ह. यू हॅव टू अटेंड इट, यू हॅव टू ट्रेन द डॉग प्रॉपरली. तर आपण ट्रेनिंग बद्दल बोलतो तर थोडं डॉग्सच्या इंटेलिजन्स बद्दल पण थोडी माहिती द्या ना. म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत ट्रेन केलं जातं किंवा केलं जाऊ शकतं आणि कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापर होतो आता सध्या डॉगचा. सो त्याच्यामध्ये डॉगचे पर्पज जो आहे त्याच्यामध्ये आपण सर्च अँड रेस्क्यू म्हणतात किंवा नंतर थेरपी डॉग्स आहेत किंवा सर्वात बेसिक गोष्ट जी कोणाला हवी घरामध्ये तर गार्ड डॉग्स आहेत. सो आपल्याकडे आता नॉर्मल पेट पॅरेंटच्या लेवलवर गार्ड डॉग्स म्हणून तुम्ही बेसिकली डॉग्सला घेता. त्यानंतर थेरपी डॉग्स, सर्च अँड रेस्क्यू डॉग्स वगैरे हे थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे झाले. पण जर तुम्ही घरामध्ये ती ब्रीड आणताय आणि ती ब्रीड त्या लेवलचा इंटेलिजन्स दाखवू शकते आणि केपेबल आहे तर तुम्ही नक्कीच त्या थोडासा प्रयत्न करू शकता अराउंड. पण घरामध्ये पेट पॅरेंट्सला एवढा वेळ नसतो आणि तुम्ही जरी नॉर्मली त्याला ट्रेन वगैरे केलं तर तो इंटेलिजंट नसतो अराउंड. आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे की जे बाहेरचे स्ट्रे डॉग्स आहेत ते सेमी गार्ड डॉग्स आहेत. हे लक्षात घेऊन चला की त्यांच्या गार्डिंग इन्स्टिंक्ट खूप चांगलं आहे आणि ते आपण आपल्या बेनिफिटला पण वापरू शकतो. पण त्यांनी किती गार्ड केलं पाहिजे हे शिकवणं खूप महत्वाचं आहे. की जर तो तुमचं घर खूप जास्ती गार्ड करत असेल, एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये कोण येणार आणि कोण जाणार, इफ ही स्टार्ट डिसाइडिंग देन इट्स गोना बी अ प्रॉब्लेम. सो त्यांनी अलर्ट मध्ये आहे तो तुमचं तुम्हाला अलर्ट करू शकतो की जर कोणी बाहेर आलं. आता सिम्पल केस आहे की ज्यांचे अपार्टमेंट्स आहेत त्यांचं नुसतं दार वाजलं तर डॉग स्टार्ट बार्किंग अराउंड, किंवा लिफ्ट आहे लिफ्टचं दार उघडलं तरी स्टार्ट बार्किंग अराउंड. यू माइट हॅव हर्ड की आमची गाडी खाली आली की आमचा डॉग वरला भुंकतो अराउंड. दॅट इंटेलिजंट दे आर. बट त्यांनी ते किती भुंकलं पाहिजे आणि त्यांनी किती कंट्रोल केलं पाहिजे. किंवा जर तुमचं घरातलं बेसिक ओबिडियन्स की जर तुम्ही दार उघडत असाल तर युअर डॉग शुड नॉट बी द फर्स्ट वन ग्रीटिंग दॅट पर्सन बिकॉज दॅट इज वेअर ही कुड एस्केप और दॅट इज वेअर ही कुड टेक अ थिंग टू लंज ऑन समबडी अराउंड और टू ग्रॅब दॅट पर्सन. सो आम्ही ते शिकवलं की इफ यू आर ओपनिंग द डोर तुमच्या डॉगची घरामध्ये एक प्लेस असली पाहिजे वेअर शुड बी सिटिंग कम्फर्टेबली अराउंड. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी आलं तर इफ दे आर कम्फर्टेबल दे कॅन गो अँड मीट द डॉग. If they are not comfortable, the dog should see and observe what is going inside the house, everyone being in the same space around. Mostly कसं होतं की डॉग्स आर व्हेरी हायपर, त्यांना सगळ्यांशी खेळायचं असतं. घरामध्ये कुठली व्यक्ती आली की त्याच्या अंगावर धावत पळत जाणं ते लोकांना आवडत नाही. म्हणून आमच्याकडे पाहुणे येतात आम्ही डॉग्सला बेडरूम मध्ये बंद करून ठेवतो. दिस इज नॉट द सोल्युशन. त्यात तुमचं सोशलायझिंग कम्प्लिटली नील होऊन जातंय. त्याला घरामध्ये बसायला शिकवा, त्याला बाहेर गेल्यावर एका ठिकाणी बसायला शिकवा. तुम्ही कॅफेज मध्ये जा, तुम्ही नॉर्मल रस्त्यावर एखाद्या बेंचवर बसा. Let him sit and observe the things. He would be very disciplined in that case. आणि मग याप्रमाणे आपण त्यांचं इंटेलिजन्स करू शकतो. जस्ट बिकॉज माय डॉग कॅन डू 5 डिफरंट कमांड्स तो इंटेलिजंट नाहीये. त्याचं इंटेलिजन्स विल डिपेंड ऑन त्याचं सोशल स्ट्रक्चर कसं तुम्ही बिल्ड केलं आहे आणि तो किती त्याला रिस्पॉन्स करतोय, तो किती ट्रिगर्सला रिस्पॉन्स करतोय, तो किती स्टिम्युलसला रिस्पॉन्स करतोय आणि तो किती न्यूट्रल आहे. फॉर मी द मोर ही इज न्यूट्रल अँड अ गुड डिसिप्लिन डॉग ही इज अ इंटेलिजंट डॉग बिकॉज त्यांनी खूप सारं बघितलं आहे आणि त्यांनी खूप सारं समजून घेतलंय आणि त्या ओनरली पण थोडा एफर्ट त्याच्यामध्ये ठेवलाय त्या गोष्टी करायला. आणि ते ट्रेनेबल एज मध्येच करायला पाहिजे. वेन द डॉग इज स्मॉल, वेन द डॉग कम्स इन युअर हाऊस द ट्रेनिंग स्टार्ट्स राईट देन. तेव्हापासूनच म्हणजे तुम्ही पपीला कसं सांभाळायचं तर देन यू कॅन सी यूट्यूब व्हिडिओज, आज द ट्रेनर व्हॉट कॅन बी डन. सो त्याच दिवसापासून म्हणजे एकदा तुमचा डॉग ऑलरेडी बिहेवियर त्याचं एक सेट झालं तर त्याला अनफोल्ड करणं खूप डिफिकल्ट आहे. इट टेक्स लॉट ऑफ टाइम टू चेंज द बिहेवियर. इट माइट टेक सम, म्हणजे जो एखादा बॅक ट्रॉमा असेल एखादा पिल्लाला, म्हणजे एखाद्या गाडीने लहानपणी एका पिल्लाला उडवलं असेल आणि त्या पिल्लाला तुम्ही घरात घेऊन येता, तो जो ट्रॉमा असेल तो त्याला लाईफ लॉंग कधी कधी ट्रॉमा त्याला त्या गाडीचीच भीती राहील. सो दॅट कंटिन्यूस यू हॅव टू कीप ऑन ट्रेनिंग लहानपणापासून. की ट्रेनेबल एज निघाल्यानंतर ते मग आता म्हणतात की अभी 18 months का हो गया, अभी हमको ट्रेन करना है. सो दॅट्स नॉट द एज. इट्स लाईक तुम्ही 15 वर्ष मुलाला काही शिकवलं नाही आणि मग म्हणतात आता त्याला सगळ्या सवयी शिकवायच्या, विच इज रॉंग. हा, सो बेसिकली स्टिग्मा कसा आहे की आता एक्झाम्पल मजल घेऊयात तर आमच्याकडे जेव्हा कुठला पपी येतो द फर्स्ट थिंग वी टीच द डॉग इज टू गेट मजल ट्रेन. बिकॉज तुम्ही त्याला वेट्सकडे घेऊन जाणार आहात, तुम्ही त्याला ग्रूमिंगला घेऊन जाणार आहात. तो भलेही चावत नसेल पण त्याला त्या गोष्टीला ट्रेन होणं खूप महत्वाचं आहे. सो तुम्ही कम्फर्टेबल राहाल आणि तिकडे कम्फर्टेबल राहाल. तर आता मजल ट्रेनिंग करणं ही वेटची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, ही बेसिकली पेट पॅरेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ती आपलं एक टूल आहे जे आपण सगळीकडे वापरणार आहोत उद्या. आणि इव्हन इफ टुमॉरो यू वॉन्ट ट्रॅव्हल इन रेल्वेज अराउंड तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टेशनला त्याला मजल करावं लागतं. इट्स अ पब्लिक स्पेस, यू हॅव टू मजल हिम अराउंड. सो अशा बऱ्याच ठिकाणी त्या टूल्स वापरले गेले जातात. तर याचा नॉलेज घ्या
ट्रेन करा सो दॅट तुमचा डॉग खूप ठिकाणी सोशली ऍक्सेप्टेबल होईल आणि यू हॅव अ व्हेरी गुड लाईफ अहेड. त्याच्याप्रमाणे आहे. कारण आजकाल खूप रेस्टॉरंट्स पेट फ्रेंडली. अनफॉर्च्युनेटली आपल्या डॉग्सचं बिहेवियर चांगला असल्यामुळे आपल्याला ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये अलाउड नाही आहे. कारण अब्रॉडमध्ये यू कॅन टेक अ डॉग इन द फ्लाईट ऑल्सो. ओके. हां, पण ते इतके ट्रेन पाहिजे. पण मजल मोठे ब्रीड असेल तर कंपल्सरी मजल असतं त्यांना. ते कल्चर तिकडे तसं डेव्हलप झालेलं आहे. हां, ते कल्चर डेव्हलप झालं म्हणजे आपल्याकडे पण आता म्हणजे लाईफस्टाईल इज स्टील चेंजिंग. सो वी कॅन स्टील म्हणजे रेल्वेमध्ये पण आता बऱ्यापैकी कुपेमध्ये तुम्हाला अलाव करतात. सो थिंग्स ऑल्सो चेंजिंग इन इंडिया ग्रॅज्युअली. लाईफस्टाईल लोकांनी चेंज होत आहे तर तसं दे ऑल्सो अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ द पेट. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. प्लेजर. आणि मला वाटतं आमची चर्चा करण्याचा उद्देश हाच होता की एक छोटासा क्रॅश कोर्स मिळावा वाना बी पेट ओनर्स आणि ज्यांनी नुकतंच पेट अडॉप्ट केलंय, डॉग ॲज अ पेट म्हणून. सो तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेलच. त्यामुळे या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा अजून कोणत्या विषयांवरती आपण चर्चा करायला पाहिजे तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रिअल किस्साला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.